पुणे शहर जो अपनी पहचान शिक्षा का केंद्र और आईटी हब के रूप में रखता है, साइबर ठगों के निशाने पर है। पिछले एक साल में साइबर अपराधियों ने पुणे के नागरिकों से 669 करोड़ रुपए की ठगी की है। इस मामले में 38,000 से अधिक पुणेकारों ने अपनी शिकायतें दर्ज कराई हैं। ठगी के तरीके: साइबर ठग लोगों को अलग अलग प्रकार से जाल में फंसा रहे हैं। दोगुने पैसे का लालच: निवेश के नाम पर या किसी स्कीम के माध्यम से अधिक रिटर्न का वादा करके पैसे ठगे जाते हैं। पुलिस कार्रवाई का डर: खुद को पुलिस अधिकारी बताकर या कानूनी कार्रवाई की धमकी देकर लोगों को झांसा दिया जाता है। सोशल मीडिया फ्रॉड: सोशल मीडिया पर दोस्ती कर विदेश से गिफ्ट भेजने का झूठा दावा किया जाता है और उसके नाम पर पैसे ऐंठे जाते हैं। शेयर बाजार में निवेश: शेयर बाजार और अन्य निवेश योजनाओं में भारी मुनाफे का वादा कर ठगी की जाती है। ऑनलाइन टास्क और स्कीम्स: काम के बदले पैसे देने या आसान कमाई के नाम पर लोगों को फंसाया जाता है। तकनीकी विस्तार और सावधानियां: फिशिंग और फेक कॉल्स: ठग नकली वेबसाइट, फिशिंग लिंक और फर्जी कॉल के माध्यम से संवेदनशील जानकारी चुराते हैं। डिजिटल पेमेंट फ्रॉड: यूपीआई और वॉलेट ट्रांजैक्शन में तकनीकी खामियों का लाभ उठाकर ठगी की जाती है। सोशल इंजीनियरिंग: ठग मनोवैज्ञानिक रूप से प्रभावित कर लोगों को अपनी निजी जानकारी जैसे ओटीपी, बैंक डिटेल्स और पासवर्ड साझा करने के लिए मजबूर करते हैं। कैसे बचें? सोशल मीडिया पर सतर्क रहें, अनजान लोगों के साथ निजी जानकारी साझा ना करें। पुलिस और बैंक से पुष्टि करें। किसी भी संदिग्ध कॉल या मैसेज पर तुरंत स्थानीय पुलिस या बैंक से संपर्क करें। फिशिंग से बचें: किसी भी संदिग्ध लिंक पर क्लिक ना करें और केवल आधिकारिक वेबसाइट्स का उपयोग करें। ठगी का शिकार होने पर तुरंत राष्ट्रीय साइबर हेल्पलाइन नंबर 1930 पर शिकायत दर्ज करें। मजबूत पासवर्ड का उपयोग करें। नियमित रूप से बदले और 2 फैक्टर ऑथेंटिकेशन चालू रखें। पुणे पुलिस साइबर अपराध रोकने के लिए जागरूकता अभियान चला रही है, साथ ही साइबर सुरक्षा के लिए नागरिकों को शिक्षित कर रही है। सरकार और पुलिस की ओर से अपील की गई है कि लोग सतर्क रहें और ठगों से बचने के लिए आवश्यक सावधानियां बरतें। सध्या पुणे शहरामध्ये या गेल्या 1 वर्षात म्हणजे 2024 ते 2025 या दरम्यान 38,000 तक्रारी प्राप्त झालेल्या असून याच्यामध्ये 669 कोटी रुपये फसवणूक झालेली आहे। सायबर पोलीस ठाणे पुणे या ठिकाणी सध्या लेटेस्ट तक्रारी ऑनलाईन डिजिटल फ्रॉड आहेत किंवा टास्क फ्रॉड आहेत, शेअर मार्केट फ्रॉड आहेत, अशा प्रकारचे गुन्हे खूप वाढीस लागलेले आहेत। डिजिटल फ्रॉड मध्ये एखाद्या व्यक्तीला समोरील व्यक्ती हा फोन करतो, व्हॉट्सअप कॉलिंग केलं जातं, ऑडिओ कॉलिंग केलं जातं किंवा व्हिडिओ कॉलिंग केलं जातं। व्हिडिओ कॉलिंग मध्ये समोरील हा व्यक्ती पोलीस आहे असं समोरच्या व्यक्तीला भासवलं जातं आणि यामध्ये त्या व्यक्तीला त्याच्याकडं किंवा त्याचा आधार कार्ड किंवा त्याच्या पॅन कार्डचा वापर झालेला आहे। एखादं पार्सल बाहेरच्या देशामध्ये त्याच्या नावाने एखाद्या कस्टम डिपार्टमेंट मध्ये त्याला पार्सलला डिटेन केलेलं आहे। या अनुषंगाने त्याला घाबरवलं जातं आणि भीती आणि दहशत एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये असते की त्यामध्ये त्याचे मनी लॉन्ड्रिंग मध्ये सुद्धा त्याचे नाव अडकलेलं आहे किंवा एखाद्या मोठ्या केसमध्ये त्याचं नाव अडकलेलं आहे, त्याच्यावर ईडीची रेड होणार आहे, अशा प्रकारची भीती दाखवली जाते। आणि जो विक्टिम असतो म्हणजे जो पीडित व्यक्ती असतो त्या भीतीने समोरील जो खोटा असलेला जो पोलीस आहे त्याच्या भीतीने तो अनेक बँकांमध्ये वेगवेगळे पैसे ट्रान्सफर करतो। आता हे पैसे ट्रान्सफर करताना त्याला सांगितलं जातं की हे मनी लॉन्ड्रिंगच्या केसमध्ये तुझं नाव आलेलं आहे, तुझं आधार कार्ड, पॅन कार्ड त्याच्यामध्ये सापडलेलं आहे आणि आरबीआय ते खातं चेक करणार आहे तुझे जे पैसे। त्यामुळे समोरच्या विक्टिमला असं वाटतं की हे पैसे आपण त्यांना चेक करायला दिल्यावर त्यांना परत मिळणार आहे, परंतु तसं नसतं। ते पैसे वेगवेगळ्या बँकेमध्ये, फ्रॉडुलंट बँकेमध्ये जातात आणि मग त्यांची ती फसवणूक होते। यामध्ये डिजिटल अरेस्ट मध्ये आमच्याकडे सध्या एक विक्टिम आहेत, त्यांनी भीतीने 6,30,00,000 रुपये शेअर केलेले आहेत आणि याच्यामध्ये जो दहशतीचा प्रकार आहे तो मोठा आहे। परंतु नागरिकांना आम्ही अशी विनंती करतो की जेव्हा तुम्हाला अशी व्हिडिओ कॉल्स वगैरे येतील तेव्हा घाबरून न जाता संबंधित जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा, तसेच घरातल्या लोकांशी सुद्धा संपर्क साधावा आणि संवाद साधावा आणि खात्री करावी आणि कुठल्याही अनोळखी बँक खात्यांना आपले स्वतःचे कुठलेही पैसे पाठवू नये।
त्याचप्रमाणे आता सध्या वाढत असलेला प्रकार म्हणजे शेअर मार्केट फ्रॉड. बरेचसे लोक शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवतात, परंतु शेअर मार्केट करताना आपल्याला एक डीमॅट अकाउंट गरजेचं असतं. सध्या फेसबुक, इंस्टाग्राम किंवा इतर सोशल मीडियामध्ये वेगवेगळ्या लिंक प्रसारित होतात आणि त्या लिंक प्रसारित झाल्यावर एखाद्या व्हॉट्सअप ग्रुपला त्या व्यक्तीला ऍड केलं जातं आणि त्या ऍड केल्यानंतर शेअर मार्केट संदर्भात तिथं काही प्लॅटफॉर्म निर्माण केलेला असतो जो खोटा असतो. त्या प्लॅटफॉर्मला असं दाखवलं जातं की समोरच्या व्यक्तींना 200% नफा, 300% नफा दिलेला जातो. त्यामुळे जो त्या ग्रुपमध्ये असतो त्याला असं वाटतं की आपणही त्याच्यामध्ये पैसे गुंतवले की आपल्याला 200 किंवा 300% परतावा दिला जाईल. सुरुवातीला समोरचा माणूस जो विक्टीम आहे तो 50,000 रुपये गुंतवतो, त्याला 70,000 रुपये मिळतात. त्यामुळे सुरुवातीला हे आमिष दाखवलं जातं आणि जो विक्टीम आहे, जो पीडित आहे, जो पैसे लावतो आहे, त्याला सुद्धा काय असते, थोडीशी पैशाचा लोभ असतो. त्यामुळे तो आणखीन 5 ब्यूरो रिपोर्ट, न्यूज फर्स्ट। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।